अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 3 ऑक्टोबर गुरुवार। खरं तर आजचा जो गुरुवार आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण आज गुरुवारपासून शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे। बघाच घटस्थापना आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात सकाळपासून घटस्थापनेची जी सुरुवात आहे ही सुरुवात झाली असेल। कुणी दीपव्रताला सुरुवात केली असेल, कुणी या नवरात्रीमध्ये कुंकू अर्चनाला सुरुवात केली असेल, कुणी अखंड कलश जो आहे तो स्थापन केला असेल। बघा, नवरात्रीचे जे 9 दिवस आहेत हे माता दुर्गेच्या, माता लक्ष्मीच्या नवरपांची पूजा करण्यासाठी, माता लक्ष्मीला नव माळी अर्पण करण्यासाठी, माता लक्ष्मीला नव नैवेद्य अर्पण करण्यासाठी हे 9ही दिवस अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात। या 9 दिवसांमध्ये व्रताला, वैकल्याला, उपासनेला आणि सेवाला विशेष महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की वर्षभरात माता लक्ष्मीचा जितका प्रभाव या पृथ्वी तलावरती असतो त्यापेक्षा 100 पटीने जास्त प्रभाव हा या नवरात्रीमध्ये असतो। त्यामुळे या दिवशी म्हणजे या 9 दिवसांमध्ये तुम्ही जी माता लक्ष्मीची सेवा करता, लक्ष्मीला प्रसन्न करणारे जे उपाय करता हे अत्यंत शीघ्र फलदायी असतात। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीतील पहिल्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती फक्त हा एक मंत्र लिहायचा आहे। हा मंत्र लिहून तुम्हाला 9 दिवस या मंत्राची पूजा करायची आहे। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जर हा मंत्र तुम्ही लिहिला तर तुमच्या घरात दैवी शक्ती खेचून येईल। माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न होईल। बघा, या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आवर्जून आलेली असते। जेव्हा तुमची उपासना वाढत जाते, तुमचे मंत्र स्तोत्र जसे वाढत जातात तशी उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी ही आपल्या घरात येते। आणि या 9 दिवसात जर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आली ना तर लक्ष्मी कधीच तुमच्या घरातून काढता पाय घेणार नाही, कधीही लक्ष्मी तुमच्या घरातून हलणार नाही, कधीही तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येणार नाही। बघा, नवरात्रीतील पहिल्या दिवशी करावायचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसेल, पण तुम्हाला मनापासून सांगते की नवरात्रीचे 9 दिवस हे माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत, कारण या 9 दिवसांमध्ये तिचा खूप प्रभाव असतो। तुम्ही छोटी पण सेवा केली, साधी 5 मिनिटाची पण सेवा केली ना तरी पण ती तुम्हाला 100% लाभ देणारी असते। हा जो उपाय आहे हा दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करू शकता। तर सकाळ गेलेली आहे, संध्याकाळ आहे, संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे, सात्विक वेळ आहे। या वेळात तुम्ही हा उपाय केला तर उत्तम असेल। सगळ्यात पहिले घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आता काल अमावस्या होती, साफसफाई आणि स्वच्छता ही कालच करायची होती। ज्यांनी काल नाही केली तर त्यांनी आज घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ आपल्याला पुसायचा आहे। एक ओला कपडा घ्या, एक सुका कपडा घ्या आणि क्लीन करायचा आहे। 5 मिनिटं तो सुकू द्या। त्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये थोडंसं गंध घ्यायचं, आपलं जे अष्टगंध असतं थोडं अष्टगंध घ्यायचं, थोडी त्याच्यामध्ये चंदन पावडर घालायची, नसेल ओलं चंदन मिक्स केलं तरी चालेल, ओलं चंदन, थोडं अष्टगंध, थोडीशी एक चिमूटभर त्याच्यामध्ये हळद घालायची। घरात जर गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल तर त्याचे 2 थेंब, नसेल तर शुद्ध पिण्यायोग्य जे पाणी आहे ते पाणी घालायचं आणि हे छान मिक्स करायचं, ठीक आहे। त्यानंतर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात जो वरचा जो भाग आहे या वरच्या भागात तुम्हाला एक छान स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढत असताना जसं स्वस्तिक काढतो तसं काढून त्यामध्ये 4 टिंब द्यायचे आहेत आणि बाजूला 2 रेषा, इकडनं 2 रेषा, इकडनं 2 रेषा, हे स्वस्तिक पूर्ण असं। बरेच लोक घाई गडबडीत फक्त असं केलं की स्वस्तिक झालं, तर हे स्वस्तिक अपूर्ण असतं। स्वस्तिक हे शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात असेल किंवा प्रत्येक शुभ कार्यात स्वस्तिकच काढून त्याची सुरुवात केली जाते। बघा, आज नवरात्रीची सुरुवात होत आहे त्यामुळे स्वस्तिक हे दारावरती असलं पाहिजे, कारण शुभ गोष्टी घरात करतोय आणि शुभ गोष्टी घरात आणायच्या आहेत, ठीक आहे। यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकाच्या खाली एक मंत्र सांगतीये, तो मंत्र लिहायचा आहे। हा मंत्र लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे, हा मंत्र लक्ष्मीला घराकडे आकर्षित करणार आहे, गरिबी नष्ट करणार आहे आणि तुमच्या घराची बक्कळ प्रगती करणार आहे। मंत्र आहे ओम ह्रीं क्लीं देवी नमः। ओम ह्रीं क्लीं देवी नमः। जो आपण नवारण मंत्र म्हणतो ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, तोच मंत्र आहे।
फक्त आपल्याला चामुंडाय नाही म्हणायचं आहे। हा जो मंत्र आहे ओम ह्रीं क्लीं देवी नमः, म्हणजे हे देवी माते तू माझ्या घराकडे प्रसन्न राहा, हे देवी माते तू माझ्या घराकडे आकर्षित राहा, हे देवी माते तू माझ्या घरात स्थिर राहा, हे देवी माते तू माझी प्रगती कर, हे देवी माते माझ्या घरात धन धान्य यात बरकत आण, हे देवी माते माझ्या घरात अखंड तू वास कर, हे देवी माते माझ्या घराची तू प्रगती कर, हे देवी माते माझ्या घराची तू भरभराट कर। हा या मंत्राचा अर्थ आहे। त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती फक्त ओम ह्रीं क्लीं देवी नमः इतकंच तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर त्या मंत्राला तुम्हाला थोड्याशा अक्षदा चिटकवायच्या आहेत। कुठेही ते जे शब्द आहेत त्यातील कुठल्याही ठिकाणी तुम्हाला मध्यभागी वगैरे थोड्या अक्षदा चिटकवायच्या आहेत। थोडंसं हळद, थोडंसं कुंकू त्याच्यावरती असं अर्पण करायचं आहे। 2 उदबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत। त्या मंत्राला आणि मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला उदबत्त्या ओवाळायच्या आहेत। दरवाजाच्या तिथेच तुम्हाला ह्या उदबत्त्या लावायच्या आहेत। एक दिवा पेटवायचा आहे। हा दिवा देखील तुम्हाला त्या मंत्राला आणि त्या आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला ओवाळायचा आहे आणि तो दिवा देखील घराच्या समोर आपल्याला म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हा दिवा देखील आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर बघा दररोज म्हणजे आजपासून उद्या परवा रोज 2ही टाइम सकाळ आणि संध्याकाळ, परवा पण सकाळ आणि संध्याकाळ 2ही टाइम हा मंत्र जो आहे ना या मंत्राला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून धूप दीप दाखवायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल, घराच्या बाहेर पडाल किंवा घरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही याल तर त्या प्रत्येक वेळी त्या मंत्राला एक हलक्या हाताने स्पर्श करायचा। ओम ह्रीं देवी नमः, ओम ह्रीं देवी नमः, ओम ह्रीं देवी नमः, ओम ह्रीं देवी नमः, ओम ह्रीं देवी नमः हा मंत्र म्हणत राहायचा। आत्ताच तुम्हाला त्याचा मी अर्थ सांगितलेला आहे। त्या मंत्रामध्ये लक्ष्मीला खेचण्याची क्षमता आहे। देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याची शक्ती आहे। जेव्हा हा मंत्र तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिहाल, बघा घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराची लक्ष्मी खरं तर मानलं जातं। आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मुख्य प्रवेशद्वाराला आपल्या घराची लक्ष्मी समजतो। जेव्हा तुम्ही हा मंत्र दरवाजावरती लिहाल, त्या मंत्राचं पूजन कराल, सतत तो मंत्र तुम्ही पठण करत राहाल, लक्ष्मी जी उंबरठ्यापर्यंत आली असेल ना ती 100% या मंत्राने, तुमच्या या मंत्राच्या जपाने तुम्ही जेव्हा मुख्य प्रवेशाला हा मंत्र लिहून जेव्हा त्याची पूजा कराल तर उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच येईल। लक्ष्मीचं आगमन होईल आणि या 9 दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही 9ही दिवस हा मंत्र सतत उच्चारत राहाल तेव्हा 9 दिवसांमध्ये तुमच्या घरात आलेली लक्ष्मी ही अखंड स्वरूपाने स्थिर होईल, ज्यामुळे तुमचे दिवस बदलतील, गरिबी संपेल, दारिद्र्य नष्ट होईल। खूप साधा उपाय आहे, 5 मिनिटाचा उपाय आहे। मी स्वतः सकाळी केलेला हा उपाय आहे। तुम्ही देखील आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।